एक सेकंद थांबा. जर तुम्हाला थायरॉईड आहे आणि तुम्हाला वाटतं की माझं वजन कधीच कमी होणार नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी बहुतेक लोक तुम्हाला कधीच सांगत नाहीत. ना डॉक्टर पूर्ण सांगतात, ना डायटिशियन नीट समजावतात आणि यूट्यूबवर तर याबद्दल खूप कमी लोक बोलतात. आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदातील चरक संहितामध्ये सांगितलेला मार्ग आणि एक सोपा पण इफेक्टिव्ह 21 दिवसांचा प्लॅन, जो तुम्ही घरबसल्या करू शकता. ना जिमची गरज, ना महागडी औषधे. सुरुवात करण्याआधी एक छोटंसं काम कर. कमेंटमध्ये लिहा, मी 21 दिवस हे करणार. कारण कमिटमेंट घेतली की रिझल्ट नक्की मिळतो. आता आधी एक सत्य जाणून घ्या. भारतामध्ये 4 कोटीहून जास्त लोक थायरॉईडने त्रस्त आहेत आणि त्यात 70% महिला आहेत. प्रत्येक 8 पैकी एका महिलेला आयुष्यात कधी ना कधी थायरॉईड होतोच. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे अर्ध्या लोकांना हे कळतच नाही की त्यांना थायरॉईड आहे. ते फक्त थकलेले असतात, वजन वाढतं, केस गळतात आणि वाटतं हे वयामुळे असेल. पण शरीर नेहमी संकेत देत असतं, फक्त आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तुमच्यात ही लक्षणं आहेत का बघा. वजन कमी होत नाही, कायम थकवा जाणवतो, केस गळत आहेत, थंडी जास्त वाटते, पोट साफ होत नाही, त्वचा कोरडी पडते, कशातही लक्ष लागत नाही, मूड सतत बदलतो, महिलांमध्ये पिरियड्स इरेग्युलर होणे आणि गळ्यात सूज. जर यापैकी 3-4 जरी लक्षणं तुमच्यात असतील तर थायरॉईड टेस्ट नक्की करा. आता मुख्य प्रश्न, थायरॉईड होतोच का? डॉक्टर म्हणतात हा जेनेटिक आहे, हार्मोनल आहे. हे खरं आहे, पण पूर्ण सत्य नाही. खरे कारणं 3 आहेत आणि ते तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत. पहिलं कारण, आयोडीन आणि सेलेनियमची कमतरता. थायरॉईड हार्मोन बनवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, पण आपल्या आहारात हे कमी पडतं. दुसरं कारण, शरीरात सूज म्हणजेच इन्फ्लॅमेशन, जंक फूड, खराब पचन, गट प्रॉब्लेम हे सगळं थायरॉईड वाढवतात. आणि तिसरं सगळ्यात मोठं कारण, आणि ते म्हणजे स्ट्रेस. ताण वाढला की कॉर्टिसोल वाढतो आणि थायरॉईड स्लो होतो. म्हणजे तुम्ही औषधं घेत असलात तरी त्याचा फुल फायदा होत नाही. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, थायरॉईड आणि इन्शुलिन यांचा काय संबंध? थायरॉईड स्लो झाला की मेटाबॉलिझम स्लो होतो, म्हणजेच काय होतं, फॅट बर्न होत नाही, इन्शुलिन वाढतो आणि वजन वाढतच राहतं. हा एक विसियस सायकल आहे. पण इथेच आयुर्वेद मदतीला येतो. चरक संहितामध्ये थायरॉईडलाच गलगंड असं म्हटलं आहे आणि त्याची कारणं सांगितली आहेत. ती म्हणजे चुकीचा आहार, खराब पाणी आणि मानसिक ताण. त्याचे उपाय आहेत पचन सुधारणे, सूज कमी करणे आणि शरीर डिटॉक्स करणे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि तो म्हणजे 21 दिवसांचा प्लॅन. हा काही मॅजिक नाही, हा सायन्स प्लस आयुर्वेदिक यांचा कॉम्बो आहे. पहिला आठवडा, रुटीन सेट करायचे. सकाळी उठल्यावर थायरॉईडची औषधं घ्या. त्यानंतर 30 मिनिटांनी कोमट पाणी आणि लिंबू घ्या. त्यानंतर मेथी दाणे भिजवलेलं पाणी घ्या. रात्री 7 पूर्वी जेवण करा आणि 10 वाजण्या अगोदर झोपा. इतकंच करा आणि फरक जाणवेल. दुसरा आठवडा, डाएट सुधारणा करणे. त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे नाश्त्यात प्रोटीन, उदाहरणार्थ अंडी, दही किंवा मूग चिला. दुपारी पोटभर जेवण करा आणि जेवणानंतर कमीत कमी 10 मिनिट तरी चालायला जा. संध्याकाळी चहा चालेल, पण चहामध्ये साखर नको आणि बिस्किट, नमकीन किंवा कोणतंही जंक फूड नको. तिसरा आठवडा, हिलिंग सुरू करा. हिलिंग सुरू करण्यासाठी अश्वगंधा, हळद, काळी मिरी, आवळा, त्रिफळा यापैकी काहीही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. आता प्रश्न आहे, रिझल्ट काय मिळेल? आपल्याला पहिल्या आठवड्यात शरीर हलकं वाटेल, दुसऱ्या आठवड्यात एनर्जी वाढेल आणि तिसऱ्या आठवड्यात 1 ते 2.5 किलो वजन कमी होऊ शकतं. पण सगळ्यात मोठा बदल म्हणजे तुम्हाला स्वतःला जाणवेल की माझं शरीर आता रिस्पॉन्स देतं आहे. आणि शेवटी काही चुका टाळा. कोणत्या आहेत त्या चुका? फक्त TSH नॉर्मल आहे म्हणून खुश होऊ नका. तसेच सोया खाऊ नका, जास्त एक्सरसाइज करू नका आणि स्ट्रेसला इग्नोर करू नका. लक्षात ठेवा, चरक संहितामध्ये सांगितलं आहे, आहार हीच पहिलं औषध आहे. म्हणजे तुमच्या थाळीतलं अन्नच तुमचं आरोग्य ठरवतं. म्हणून आजपासून एक छोटासा बदल करा. रात्रीचं जेवण 7 वाजण्या अगोदर करा आणि उद्यापासून 21 दिवस प्लॅन सुरू करा. कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही आज काय नवीन शिकलात.
किंवा तुम्हाला आज काही नवीन कळलं आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला थायरॉइड आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये 21 दिवसानंतर काय करायचं ते बघूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.